भगवान कृष्ण गायी वळतोय आणि गायी वळताना फक्त गायीच वळतोय असं नाही, हा राक्षस सुद्धा मारले, गवळणीच्या खोड्या केल्या, पण राक्षस मारणं हा मुख्य उद्देश होता, एवढं हे लक्षात घ्या. हा परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृतम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. धर्माच्या स्थापनेसाठी देवानं काम केलं. दुपारच्या वेळेला गायी चरायच्या, खूप गवत होतं खायला, आताच्या सारखं चाऱ्याला काही कमी नव्हती तेव्हा. डोक्या एवढाला गवत, गाईला वाकून खायचं कामच पडायचं नाही, उभ्या उभ्याच चरायच्या गाई. हा उभं राहूनच चरायच्या गाई, एवढं गवत होतं. उल्लेख आहे, मी सांगतो, प्रत्येक श्लोक आहे माझ्याकडं, मी जे बोलतोय त्या प्रत्येक गोष्टीला माझ्याकडं प्रमाण आहे. आणि गाई आपोआप चरून थकायच्या, झाडाखाली बसायच्या, मग वेगवेगळे खेळ खेळायचे. हुतुतू, हमामा. आजकालच्या पोरांना हे खेळ सुद्धा माहित नाहीत. खेळ मांडीला लगोरी, लगोरी नावाचा खेळ होता. हुतुतू होता. पहिला एक खेळ राहिला बरं का, अजूनही एक खेळ अजूनही राहिलाय, चेंडू फळीचा. पूर्वीच्या काळी त्याला नाव चेंडू फळी होतं. आता काय म्हणायचं त्याला सचिन महाराज? चेंडू फळीला आता काय म्हणतात? कालच लेडीज टीमनं वर्ल्ड कप जिंकला क्रिकेट, हा तेव्हा नाव चेंडू फळी होतं, आता क्रिकेट नाव आहे त्याला. लोक म्हणतात आम्ही शोध लावला, नाही, हजारो वर्षापूर्वी माझ्या देवानं पहिलं पीच ज्याला म्हणतात, पहिलं पीच, पहिलं स्टेडियम तिथं होतं यमुनेच्या काठावर. आणि तिथं एका दिवशी खेळ रंगला, रंगात आला खेळ. पेंद्यानं बॉल आणला होता, नवीन चेंडू आणला होता, आणि पेंद्या म्हणला मीच बॉलिंग करणार, कोणालाच बॉलिंग करू देणार नाही. ऐका, फार गोड कथा आहे. कृष्ण म्हणला कर बा. बॅटिंगचा नंबर आला, बॅट घेतली कृष्णानं आणि पेंद्या बॉलिंग करतोय. बॉल टाकला, टाकल्याबरोबर एक फटका मारला, बाउंड्री के बाहर, एक छक्का, 6 रन. पण बॉल जाऊन अडकला कदंब नावाच्या एका झाडावर. त्या झाडावर बॉल अडकला, पण पेंद्या रडायला लागला. पेंद्या पहिलंच रडकं होतं जरा, ते काय म्हणलं, ए बा किसन्या, आपल्याला बॉल पाहिजे बा, आपला बॉल परत पाहिजे. कृष्ण म्हणला ए रडू नको, आणून देतो तुला बॉल. बॅट टाकली कृष्णानं आणि टाकली आणि पळत गेला त्या कदंबाच्या झाडावर. झाडावर बॉल अडकला होता. अडकलेला बॉल असा हात पोहोचणार, त्याचा पोहोचणार कृष्णाचा, पण अशी फांदी हलवली आणि पाडला खाली पाण्यामध्ये बॉल. यमुनेच्या काठावर ते झाड होतं. बॉल पाण्यात पडल्याबरोबर पेंद्या म्हणला माझा बॉल गेला पाण्यात, आता मला पाहिजे. ऐका ना माय बाप, ते पाण्यात पडल्याबरोबर बॉल खाली बुडाला पाण्यात. एक घरी गेल्यावर प्रयोग करून पहा, बॉल पाण्यामध्ये टाकून पहा. लेकराचा बॉल असेल घरी खेळायचा प्रत्येकाच्या, पाण्यामध्ये टाकून पहा. चेंडू कधी पाण्यात बुडालेला पाहिला का? पण या कृष्णानं मुद्दाम बुडवला. त्याला काय करता येत नाही, त्यानं मुद्दाम बुडवला. का बुडवला? कारण त्याला पुढं एक राक्षस मारायचा होता तिथं सुद्धा. तिथं सुद्धा पेंद्या म्हणला मला बॉल पाहिजे. किसन्या म्हणला रडू नको, तुझा बॉल आणून देतो. त्यावेळेला कृष्ण परमात्म्यानं झाडावरून पाण्यामध्ये उडी मारली आणि त्या कालिया नावाच्या डोहामध्ये कृष्ण परमात्मा पाण्यात शिरला. पाण्यात शिरल्याबरोबर सगळे गोपाळ घाबरले. आता आपला कृष्ण परत येत नाही. त्या डोहामध्ये, त्या पाण्यामध्ये कालिया नावाचा जो नाग राहतोय, तो नाग त्याला आता डसणार, चावणार आणि आपला कृष्ण मरणार. आता आपला कृष्ण परत येत नाही. सगळे गोपाळ घाबरले आणि रडू लागले. रडू लागून काय म्हटले, पेंद्या सांग गड्या हो कृष्ण गडी आपुला, यमुना डोही बुडाला, यमुना डोही बुडाला. गड्या हो गड्या हो गड्या हो कृष्ण गडी आपुला, यमुना डोही बुडाला, यमुना डोही बुडाला, यमुना डोही बुडाला. टाळी वाजवायची, टाळी टाळी.
कालिया डसेल कृष्णाला, कालिया डसेल कृष्णाला, होईल विषबाधा हरीला, होईल विषबाधा हरीला, गड्या हो गड्या हो गड्या हो कृष्ण करी आपुला, यमुना डोही बुडाला, 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 यमुना डोही बुडाला. आपला कृष्ण जो आहे तो यमुनेच्या डोहात बुडालाय आणि तिथे राहणारा तो साप कालिया आता आपल्या कृष्णाला चावणार. सगळेजण सगळे गोपाळ पेंद्याला शिव्या देऊ लागले. अरे तुझ्यामुळंच, तुझा बॉल काढण्यासाठी तू जर हट्ट केला नसतास तर आमचा कृष्ण पाण्यात गेला नसता. आता तूच जा गावाकडे गोकुळामध्ये जा आणि सगळ्या गावकऱ्यांना सगळ्या गवळ्यांना बोलवून घेऊन ये. पेंद्या धावत धावत रडत रडत गावामध्ये आला गोकुळामध्ये आणि वृंदावनामध्ये सांगितलं सगळ्या गवळ्यांना. यशोदा माईला सांगितलं, यशोदा काकू कृष्ण जो आहे तो यमुनेच्या डोहात बुडालाय, कालिया डोहामध्ये त्यानं उडी मारली, धावा सगळेजण पळा. सगळेजण पळत पळत यमुनेकडे निघाले आणि यशोदेनं पेंद्याला विचारलं, पेंद्या कृष्ण कसा काय यमुनेच्या डोहात बुडाला रे? पेंद्या सांग सांग सांग, पेंद्या सांग सांग सांग, पेंद्या सांग 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 सांग, पेंद्या सांग सांग सांग, हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा, 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 हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा. गाई वासरे अंबर रे, गाई वासरे अंबर रे, वेळी झाली ती वनचरे, वेळी झाली ती वनचरे, गोपाळ सगळे जबळे असता, गोपाळ सगळे जबळे असता, कोण सुचली एवढा, टाळे टाळे. कोण सुचली एवढा, पेंद्या सांग सांग सांग, पेंद्या सांग सांग सांग, पेंद्या सांग 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 सांग, पेंद्या सांग सांग सांग, हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा, हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा, हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा, पाण्यात गेला कसा. पेंद्या सांग सांग सांग, पेंद्या सांग सांग सांग, हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा. यशोदा काकू विचारू लागली पेंद्याला, पेंद्या कसा रे चेंडू पाण्यामध्ये गेला? पण त्यावेळेला सगळेजण रडत असलेले गोपाळ घाबरलेले आहेत आणि कोणीही सांगत नाही. त्यावेळेला यशोदा पाण्याकडे जाते. ऐका, आपलं जे प्रेम आहे, आपलं प्रेम किती नाटकी असतं एक लक्षात घ्या, किती नाटकी प्रेम असतं. यशोदा पाण्याकडे पळायली, थांबा माझा कृष्ण बुडालाय, मला पण आता बुडायचंय. गवळणीनं धरलं, गवळणीनं धरलं दोन्ही दंडाला यशोदेच्या. अगं जाऊ नको पाण्यामध्ये, बुडशील. नाही नाही माझा कृष्ण बुडालाय, मी पण बुडणार. कृष्णाला सगळं कळतंय बरं का, पाण्यामध्ये जरी आहे तो काय म्हणतोय, आई लयच नाटक करायली माझी, जराशी लीला बघूच काय की. जरा असे हात ढिले सोडायला लावले गवळणीला. यशोदा जशी जशी पाण्याकडे चालली गवळणी धरू लागल्या, पण एकदा गवळणीनं ढिलं सोडलं. ढिलं सोडल्याबरोबर यशोदा पुढे जाऊ लागलं की नाही, मागच सरकली. स्वतःचा जीव किती प्रिय असतो बघा ना. माझा कृष्ण पाण्यात बुडाला म्हणू लागली एवढा वेळ यशोदा, पण जेव्हा स्वतःचा जीव द्यायची वेळ आली तेव्हा मागच सरकली. कृष्ण पाण्यामध्ये शिरला आणि शिरल्याबरोबर खाली गेला पाण्यामध्ये तळाला. तळाला गेल्याच्या नंतर तो जो कालिया नाग होता, तो कालिया नाग झोपलेला होता. झोपलेला नाग, त्याच्या पत्न्या होत्या, बायका, त्याच्या बायका. त्यांनी पाहिलं कृष्णाला, अगं कोणाचं बाळ हे, एवढं सुंदर बाळ पाण्यामध्ये काय करते?
त्याच्या आईला काळजी वाटत नसेल का? इथं या कालिया डोहामध्ये माझ्या नवऱ्याच्या तावडीमध्ये आलाय ते, आता माझा नवरा याला काय परत जाऊ देत नाही. ते त्या बायका एकमेकीला म्हणाल्या बरं का. आणि त्यांनी विचारलं कृष्णाला, बाळा अरे कशाला आलास पाण्यात, जा वर. ते म्हणला तुमच्या नवऱ्यालाच मारायला आलोय. अरे मृत्यू तुझा जवळ आलाय, जा लवकर. एक लाथ मारली आणि त्या झोपलेल्या नागाला उठवलं त्या कालियाला. त्यावेळेला चौताळलेला तो कालिया नाग कृष्णावर धावून आला. दोघांचं युद्ध जुंपलं. कृष्णानं शिताफीनं त्याच्या फणावर चढला आणि फणावर चढून त्या कालिया नागाच्या फणावर नृत्य करायला सुरुवात केली. तांडव नृत्य. कालिया नागाच्या डोक्यावर नाचला कृष्ण आणि कालिया नागाच्या तोंडातून रक्त यायला लागलं. रक्त जेव्हा यायला लागलं नागाच्या तोंडातून, त्यावेळेला शरण आला तो, कृष्णा मला माफ कर, सोडून दे मला, मी काय बिघडवलं तुझं. त्यावेळेला सांगितलं, अरे तुझ्या भीतीमुळं एकही पशु पक्षी प्राणी या डोहामध्ये यमुनेच्या पाणी पित नाही. तुझ्यामुळं सगळं पाणी विषयुक्त झालेलं आहे. या विषामुळं जनावरं पाणी पित नाहीत. मग इथून निघून जा, निघून जा. ते म्हणला मी इथून कुठं जाऊ, मी जर इथून गेलो तर मी मरणार. म्हणला मला मारायला गरुड टपूनच बसलाय. गरुडाचा आणि कालिया नागाचा 36 साकडा होता. तर ते कशामुळं होतं तेवढं सांगणार नाही मी, कारण मला पुढं जायचंय अजून. पण कृष्णानं सांगितलं, आता तुला गरुड काहीही करणार नाही. ते म्हणला कशामुळं, माझ्या पायाचे ठसे जे आहेत ते तुझ्या डोक्यावर उमटलेत आता, कारण मी तुझ्या डोक्यावर उभं राहून नाचलो, तांडव नृत्य केलं, म्हणून माझ्या पायाचे ठसे तुझ्या डोक्यावर उमटलेत. आणि माझ्या पायाच्या खुणा गरुडाला माहित आहेत, कारण गरुड माझं वाहनच आहे, विष्णू परमात्म्याचं वाहन. म्हणून आता गरुड तुला काही करणार नाही. माझी सही तुला तुझ्या डोक्यावर दिसली, कामच झालं तुझं. त्यावेळेला कालिया तिथून निघून गेला आणि भगवान कृष्णानं पहिला जलशुद्धीकरण प्रकल्प ज्याला म्हणू आपण, पहिलं पाणी फिल्टर, तिथलं पाणी फिल्टर केलं, पाणी शुद्ध केलं यमुनेचं. आणि सगळ्या जनावरांना पशु पक्ष्यांना आजपासून ती यमुना, तो यमुनेचा कालिया डोह पाणी पिण्यासाठी मुक्त केला. बोलिये कृष्ण कन्हैया लाल की जय.